नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला काबुली चण्याची लपथबी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी कुकर गरम करत ठेवलाय। त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे। मी टाकणार आहे 1 पळी आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे। त्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचा कढीपत्ता, त्यात टाकायचा 1 तेजपत्ता, थोडंसं टाकायचं हिंग पावडर, 1 मोठ्या आकाराचा कांदा बघा चॉपरला असा बारीक कापून घेतलेला आहे। बारीक असले तर 2 टाकायचे। आता हे कांदा चांगला भाजून घेते मी। कांदा बघा मस्त असा मी भाजून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये बघा अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। तुम्ही जिरं मोहरी टाकल्यानंतर पण आहे 1 मसाला विलायची, 1 साधी विलायची, अर्धा स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंगा हे पण टाकू शकता बरं का। खूप रेसिपी मी तर पहिलेच अपलोड केलेल्या आहेत। हे अगदी एकदम झटपट आपल्या साध्या पद्धतीमध्ये। आता थोडंसं परतून घेते। परतून घेतलेलं आहे बघा चांगलं। त्यात टाकायचे थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे 1 टोमॅटो बघा चॉपरला मी बारीक केलेला आहे। एकदम बारीक केलं की नाही असं चॉपरमध्ये तर एकदम अशी ग्रेव्ही पण चांगली होती आणि मस्त असं बघा मिक्सरसारखं बारीक झालेलं आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस बारीक करते। त्यात टाकणार आहे मिरची पावडर 1 चमचा टाकलेली आहे, गरम मसाला 1 चमचा, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं आपण आता 1 मिनिटभर परतून घेऊया मीडियम गॅसवर। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस आपला बारीकच आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर टाकू शकता। मी असं म्हणजे सोप्या पद्धतीत झटपट असं मी दाखवणार आहे। तर हे बघा मी रात्री भिजत घातलेले, म्हणजे 8 तास भिजत घालायचे, स्वच्छ धुवून भिजत घातलेले आणि भिजल्यानंतर पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 250 ग्रॅम आहेत। आता ह्याच्यामध्ये पहिलं परतून घेते गॅस मिडियम करून। मस्त असं बघा मिडियम गॅसवर मी चांगलं मिक्स करून घेतलेलं 1 मिनिटभर। आता ह्यात टाकायचं आपल्याला पाणी। ह्यात कुठलं पाणी टाकायचं तर ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं। आता हे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा। हलवून घेऊया। आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि हे किती शिट्ट्या करायच्या माहिती आहे का? 6 शिट्ट्या करायच्या, कारण चांगलं भिजलेलं आहे। 6-7 जरी शिट्ट्या तुम्ही केल्या तरी पण चालेल। मी मीडियम गॅसवर 6 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा। खाली उतरून घेतलेलं आहे बघा। मस्त असं लपथबं झालेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असं शिजलं जातं बरं का। 5-6 जरी शिट्ट्या केल्या तरी चालू शकते बघा। तुम्हाला दाखवते मस्त एकदम। हे बघा एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे आणि चवीला एक तर छान लागतं ना। कमी साहित्यामध्ये आणि झटपट करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।